यापुढचं नातं आहे कवीचं कवितेशी. मग मला वाटतं आपण ते संजूताईंच्या तोंडूनच ऐकूया. फार पूर्वी मी एक इंग्रजी चित्रपट बघितला होता. फॅन्टसी होती ती. एका असाध्य व्याधी झालेल्या रुग्णाच्या शिरे एका नर्सला एका पाणबुडीसारख्या बोटीला मिनिमाइज करून इंजेक्शन वाटे शरीरात सोडलं जातं. शरीरभर प्रवास करून त्या पाणबुडीतून ती नर्स त्या व्याधीचं कारण शोधून काढते. मला असं वाटतं की कविता अशीच पाणबुडीसारखी अंतर्मनात शिरून प्रवास करते आणि व्याधीची कार्यकारण मीमांसा करते. हा प्रवास फार कष्टाचा आणि प्रदीर्घ असतो. द लॉंगेस्ट जर्नी इज द जर्नी इनसाइड, असं प्रसिद्ध स्वीडिश विचारवंत डाग हॅमरशोल्ड यांनी म्हटलेलं आहे. पण या प्रवासाची एक अट आहे, बाह्य चक्षु बंद करून अंतःचक्षु उघडण्याची. जे कृष्णमूर्तींचं एक फार सुंदर वाक्य आहे, व्हेन आय वॉन्ट टू सी आय क्लोज माय आईज. किती सुंदर वाक्य आहे पहा. व्हेन आय वॉन्ट टू सी आय क्लोज माय आईज. मी एके ठिकाणी लिहिलंय, संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली की जखमा होतात, आत वळली की कविता. कविता म्हणजे काय? कवितेच्या व्याख्या करायचा मोह जवळपास सगळ्या कवींना होतो. अनेक व्याख्या आहेत कवितेच्या, पण मला आवडणारी व्याख्या आहे ती जेनी कुझिन नावाच्या एका आंग्ल कवयित्रीची आहे. किती सुंदर व्याख्या आहे बघा. ती म्हणते, पोएट्री इज अ कट. पोएट्री इज अ कट नियर द एकिंग नर्व. म्हणजे दुखणाऱ्या ठसठसणाऱ्या जखमेजवळच्या शिरेवर घेतलेला छेद म्हणजे कविता. ज्या वेळेला असा छेद घेतला जातो तेव्हा आतलं वेदनेचं कारण बाहेर पडतं. ठसठसणारी वेदना कमी होते आणि माणूस मोकळा होतो. माझ्या भाग्यानं बऱ्याच कवयित्री मैत्रिणी समोर बसलेल्या आहेत. यांच्याकडनं खरी दाद येते ते कळते, कारण पुढे वंदना सांगणारच आहे आपल्याला. पण कविता म्हणजे काय, मला असं वाटतं की प्रत्येकीला मनोमनी कळलं असेल. पिकासोने एके ठिकाणी असं म्हटलंय, शनाका पिकासोने एके ठिकाणी म्हटलंय की चित्रकला ही विध्वंसाची बेरीज असते. चित्रकला ही विध्वंसाची बेरीज असते. आणि कवितेच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की कविता ही आसपास घडणाऱ्या उलथापालथींची कधी बेरीज कधी वजाबाकी असते. तेव्हा कवितेची एक कविता. ऊन जेव्हा सांडत होतं सावली खाली नाणी. गोलगोल सावल्या. ऊन जेव्हा सांडत होतं सावली खाली नाणी, नदी जेव्हा गात होती चमचमणारी गाणी. ऊन जेव्हा सांडत होतं सावली खाली नाणी, नदी जेव्हा गात होती चमचमणारी गाणी. काठावरच्या लव्हाण्यांच्या पेंगुळलेल्या माना, किनाऱ्याच्या खडका नाही एकांत सोसेना. मंदिरात बसे कोणी मग्न लावून ध्यान, कविता आली आत तिचे घुसमटलेले प्राण. साकळलेली व्याकुळलेली धडधडणारे हृदय, नाजूकसा चीर तिचा नाजूकसेच वय. तीव्र तिच्या वेणा आणि गच्च तिची ओटी, आजवून पडे अशी गच्च गळा मिठी. आजवून पडे अशी गच्च गळा मिठी. तळमळणारी व्याकुळणारी असह्य अशी तडफड, मुक्तीची आराधना आणि सुटकेची धडपड. कविता कागदावर येण्यापूर्वीची अवस्था. तळमळणारी व्याकुळणारी असह्य अशी तडफड, मुक्तीची आराधना आणि सुटकेची धडपड. गर्भगृहात घुमे तेव्हा, गर्भगृहात घुमे तेव्हा व्यक्ताचा ओंकार, बंधनाच्या वेदनातून जन्मला आकार.
गाभाऱ्यात स्वागताची धूम्रवलये फुलली, दारावरची घंटा तेव्हा कशी सहज झुलली. काळजामधले हंसध्वनी स्वर लावू लागले, काळजामधले हंसध्वनी स्वर लावू लागले आणि कागदावरच्या निळ्या मिठीत एक फूल फुलले, कागदावरच्या निळ्या मिठीत एक कमळ फुलले. तुमची ती एक छोटीशी कविता आणि नको विचारी कमी व्हायला लागल्यात म्हणून म्हटलं एवढ्यासाठी थोडं वेळेवर सुरू झालं ना की जे ठरवलेलं असतं ते सगळं पूर्ण होतं, नाही तर मग थोडं एडिट करायला लागतं. घेताय की नाही काय? छान आहे आणि छोटीशी. रात्री शांत कृष्ण डोहागर जग झोपलेलं असताना, रात्री शांत कृष्ण डोहागर जग झोपलेलं असताना मी वाचते माझ्याच कविता जुन्या पानांवरच्या. तेव्हा त्या टोकदार शब्दांना उंजळीत भरून घेताना नाही रक्तबंबाळ होत माझे हात पूर्वीसारखे, पण अलगद फिरतो हात मागे उरलेल्या व्रणांवरून. दुःखानंही सुखावण्याची कविते ही कोणती रीत मला शिकवलीस, ही कोणती रीत मला शिकवलीस.